तर आज आमच्याकडे आहे ना भैरवनाथ महाराजांचा रथ येणार होता, त्यानिमित्त जायचं होतं. तर ओवाळण्यासाठी मस्त ताट केलेलं होतं. हाय हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी छान अशी मस्त रेडी झाले. तर आज आमच्या इकडे श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांचा रथ येतो असतो, तर तिकडे जायचं आहे ओवाळण्यासाठी. तर आमच्या इथे काही येण्यासाठी जागा नाही आहे, तर आम्हाला पुढच्या गल्लीमध्ये जावं लागतं. तर तिकडेच जायचं आहे. तर रेडी वगैरे झाले मी. तर चला आता निघतोय आपण. गरम पण होतोय, लाईट पण गेली आहे. कारण की जेव्हा रथ मोठा असतो, जेव्हा रथ गल्लीमध्ये एंट्री करतो ना, त्यावेळेस लाईट बंद केली जाते पूर्ण गल्लीची. तर चला आता. तर इकडे तुम्ही बघू शकता रथाची वाट बघत होते सगळेजण. तर ती प्रथाच झालेली आहे आता. तर सगळीकडे इकडे गर्दी झालेली होती आणि इकडे सगळ्या गल्लीतल्या मुलांनी मिळून छान असा ज्यूस वगैरे ठेवलेला होता. आणि त्यानंतर सगळे खेळण्यांचे गाडे वगैरे हळूहळू सगळीच येण्यासाठी सुरुवात झालेली होती. तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी छान अशी रथाची मिरवणूक आलेली होती. तर पूर्ण सिन्नरमध्ये ही मिरवणूक म्हणजे हा जो रथ असतो तो फिरतो आणि छान अशा बैलजोड्या वगैरे होत्या. तर तुम्ही बघू शकता. तर आत्ता तर एवढे काही बैल वगैरे राहिलेले नाही आहे, पण मग भरपूर लोकांनी ना ह्या रथाच्या मानासाठीच बैल ठेवलेले आणि त्यांना वर्षभर सांभाळतात. तर इकडे शंभूही बसलेला होता मस्त रथामध्ये आणि भैरवनाथ महाराज पण छान, म्हणजे अशी मूर्त पण छान दिसत होती एकदम. तर इकडे तुम्ही बघू शकता ओवाळण्यासाठी सगळ्यांचीच गर्दी असते झालेली. तर बायका पण ओवाळण्यासाठी भरपूर गर्दी करतात इकडे. तर मीही रथाला ओवाळून घेतलं. मला तर बैलांची फार भीती वाटते, कारण की कधी कधी गल्लीमध्ये ना जास्त गर्दी जर झाली बैलांना तर ते उधळतात पण. आणि इथे चढा होता, त्यामुळे मग सगळ्यांनी रथाला हात लावला. आणि इथून येणं रथ थांबत नाही, डायरेक्टली वरती जातो, कारण की इथं उतार असल्यामुळे रथ तिथं थांबत नाही. तर खूप जुना रथ आहे तो आणि खूप म्हणजे हेवी आणि दणकट असा रथ आहे. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर इकडे आता आहे ना म्हणजे काही कावड असती, तर त्या कावडी पण यायला लागलेल्या होत्या सगळ्या. तर इकडे सगळेजण पाय वगैरे धुतात, कोणी पाय धुतं, पूजा करतं. तर मीही 1-2 कावडींची पूजा केली, कारण की भरपूर कावडीवाले असतात. तर त्यांचे सगळेजण इकडे पाय वगैरे धुवून पूजा वगैरे करतात. आणि यावर्षी रस्ता काही एवढा गरम नव्हता, कारण की पाऊस पडून गेलेला होता ना, त्यामुळे रस्ता काही एवढा गरम नव्हता. नाही तर दरवर्षी खूप जास्त रस्ता गरम असतो, त्यामुळे रस्त्यावर सगळे भाविक पहिले पाणी ओततात आणि त्यानंतर मग हे येतात. कारण की हे ना बिना चपलाचेच चालत असतात, म्हणजे जे कावडवाले असतात ना ते बिना चपलाचेच चालत असतात. त्यामुळे त्यांचे पाय खूप जास्त भाजतात, त्यामुळे पूर्ण रस्त्याने पाणी ओतलेलं असतं. पण मग आज अगोदरच पाऊस येऊन गेलेला होता, त्यामुळे खूप छान वातावरण होतं, एकदम थंड वातावरण वाटत होतं. आणि हा व्हिडिओ थोडासा अगोदरचा आहे, पण मी ना तुम्हाला माझे व्हिडिओ थोडेसे उशिरा येत आहे, कारण की आपला सध्या बिझनेस चालू आहे, त्यामुळे मला वेळच भेटत नाही आहे एडिट करायला. म्हणून मग मी थोडेसे उशिरा काय होईना पण मग व्हिडिओ टाकते. आणि त्यानंतर संध्याकाळी मग आम्ही गेलेलो होतो भैरवनाथ महाराजांच्या मंदिराकडे. तर तिकडे खूप मोठी जत्रा असते. तर आमच्या इथेच कोणांब म्हणून पण आहे, तर तिथे पण जत्रा असते. तिथे पण आम्ही दरवर्षी जात असतो. पण थोडंसं साक्षीच्या पप्पांच्या बड्डे निमित्त आम्ही तिकडे गेलेलो होतो आणि नंतर वेळच भेटला नाही. तर कोणांब थोडंसं लांब आहे आणि मुलांना घेऊन रात्रीचं जायचं. मग म्हटलं नका सिन्नरलाच जाऊ आपण यात्रेसाठी, म्हणजे मग जवळ पण पडेल. तर इकडनं आम्ही आलो तर रस्ता बंद होता. आणि इकडे तुम्ही बघू शकता, तर इकडे सगळी फटाक्यांची आतिषबाजी चालू होती. तर म्हणजे आम्ही गेलो तर म्हणजे जो काही फटाक्यांचा शो वगैरे असतो तर संपत आलेला होता, पण जेवढं काही होतं तेवढं मी मोबाईलमध्ये शूट केलं. तर मुलांनाही दाखवलं. आणि जो काही नदीचा पूल होता तर दोन्हीही साईडने भरपूर गर्दी झालेली होती. तर आणि आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं मध्ये, पण मध्ये जाण्यासाठी अजिबात रस्ता नव्हता, कारण की एवढी जास्त गर्दी झालेली होती. तर हे छान असं मंदिर आहे. तर इथे म्हणजे जी काही लाईट वगैरे केलेली होती ना, अगदी डोळे दिपवून टाकत होतं असं मंदिर सजवलेलं होतं. आणि तुम्ही गर्दी पण बघू शकता. वरती जाण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता. त्यानंतर हे भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे.
इथे तर खूपच मोठी रांग वगैरे लागलेली होती आणि त्या शेजारीच मोठा गणपती म्हणून आहे, तर त्यांचंही मंदिर आहे आणि इकडे हे सगळे छोटे छोटे मंदिरं आहेत. तर भरपूर मोठा एरिया आहे, पण मग गर्दीमुळे काहीच कळत नव्हतं आणि मग आम्ही काही मध्ये गेलो नाही. तर बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग निघालो. मुलांना जे काही पाहिजे ते घेऊन दिलं. त्यानंतर इकडे आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि मग घरी गेलो. तर आता हा व्हिडिओ येतोय तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा. तर अंशू आणि सईचा रिझल्ट होता. तर आम्ही गेलेलो होतो त्यांच्या स्कूलमध्ये. तर आरूही आम्हाला भेटली आणि इकडे छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं सगळ्या टीचर्सने मिळून. तर तुम्ही बघू शकता, खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं आणि काही मुले चाललेली होती, काही मुले म्हणजे गेलेली होती वर्गामध्ये रिझल्ट बघण्यासाठी, काही मुले जाऊन आलेली होती. तर असे सगळेच जो काही टायमिंग दिलेला असतो त्यानुसार चाललेले होते आणि सई आणि अंशूचा रिझल्ट पण खूप छान लागला. वर्गात गेल्यानंतर मी काही शूट घेतला नाही आणि त्यानंतर इकडे संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त पाऊस आला. तर तुम्ही बघू शकता, तर इकडे खूप जोराचा पाऊस आलेला होता, त्यामुळे सगळ्यांच्या ऑर्डरी देण्यासाठी मला उशीर झाला. तर 4-5 दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता आमच्याकडे. तर वातावरण पण खूप जास्त खराब झालेलं होतं. काही करण्यासाठी चान्सच नव्हता, चकली वगैरे. आणि इकडे सगळेजण बसलेले होते, अरुणाताई, सुवर्णाताई, प्रियंका, साक्षी, सगळेजण इकडे बसलेले होते. सई आणि अंशू सगळे खेळत होते इकडे. त्यानंतर पावसाला अजूनच जोरदार वेग आला आणि पाऊस एकदम जोराने, वारा वगैरे सुटला. पाऊस अगदी जोराने पडायला लागला आणि नंतर ठरलं की अरुणाताईंच्या घरी जायचं, कारण की अरुणाताईंचा बड्डे होता. आम्ही नाशिकला जाऊन आलेलो होतो, तर तुम्ही प्रियंकाच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर आता आम्ही अरुणाताईंच्या घरी आलोय, त्यांच्या बड्डे निमित्त पार्टी. एक पार्टी करून आलोय, आता दुसऱ्या पार्टीला आलोय. इकडे चहा ठेवलाय. तर मी सगळ्यांसाठी चहा ठेवला. नंतर साक्षीने सगळ्यांना चहा दिला. चंदामावशी, मोनीताई, सोनीताई सगळेजण आलेले होते साड्या बघण्यासाठी इकडे. तर त्यांनाही साड्या घ्यायच्या होत्या ना, तर त्याही इकडे साड्या वगैरे बघत होत्या. तर इकडे खूप छान छान अरुणाताईंनी पॅटर्न आणलेले होते ना, तर मलाही साड्या घ्यायच्या होत्या 1-2. तर मीही साड्या बघितल्या. तर खूप मस्त साड्या आणलेल्या होत्या अरुणाताईंनी. नंतर साड्या वगैरे घेतल्या. लाडू लाडू काय झालं, काय झालं, का बरं रडतोय? हा, का बरं रडतोय लाडू? कुठं? आणि आता आम्ही इकडे लागलेलो होतो स्वयंपाकाला. तर आज केलेले होते मस्त गरमागरम पाववडे. तर सगळ्या घरामध्ये पाववडे आवडतात आणि दुपारी जेवण झालेली होती सगळ्यांची, त्यामुळे जास्त काही कोणाला भूक नव्हती. आणि ना, मी नाशिकवरून आल्या आल्या चेंज केलेली होती साडी आणि गाऊन घातलेला होता. तशीच मी ताईंच्या घरी आले, कारण की बाहेर पण खूप जास्त पाऊस चालू होता. त्यामुळे मग मी तशीच गाडीमध्ये बसले, म्हणून मग मी गाऊन घातलेला होता. आणि इकडे आईंनी पहिलं अरुणाताईंचं औक्षण करून घेतलं आणि नंतर इकडे सगळेजण जमलेले होते ताईंच्या बड्डेसाठी. तर छान असं केक वगैरे कट करायचा होता. आम्ही जेवण वगैरे केली, म्हणजे पाववडे वगैरे खाल्ले आणि त्यानंतर केक कट केला.
you. Happy birthday to you. Happy birthday dear Namsu. Happy birthday to you. यांना खूप जायची घाई झालेली आहे. नाही नाही, आवरा आवरा, तुम्ही पटपट आवरा. फ्रेश केक आहे, एकदम फ्रेश. हाय लाडू, लाडूचं काय चाललंय? अंशू घे ग त्याला, अंशू घे ना, घे घे. हा, तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय.